साहेबांचा, माननीय बावनकुळे साहेबांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी या मतदारसंघामध्ये मला उमेदवार म्हणून लढण्याची संधी दिलेली आहे। त्याचबरोबर मी माननीय राजसाहेबांचाही आभार व्यक्त करतो की त्यांनी मोठ्या मनाने मला पूर्ण समर्थन दिलेलं आहे। अविनाशजी जाधव आहेत, अभिजीतजी पानसे आहेत, यांनीही फार मोठ्या मनाने या मतदारसंघामध्ये मनसेचं जे जाळं आहे संघटनात्मक ते पूर्णपणे ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या बरोबर उभं करण्याचं त्यांनी या इकडे शब्द दिलेला आहे आणि त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये मला पूर्ण विश्वास आहे की मोठ्या मताधिक्य हा निश्चितपणे आमचाच राहणार आहे। माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये कोकणामध्ये जी भारतीय जनता पार्टीची घुडदौड चालू आहे, त्याचबरोबर माननीय राणेसाहेब आहेत, माननीय तटकरे साहेब आहेत, यांचंही फार मोठं काम या पूर्ण कोकणामध्ये आपण सातत्याने बघतोय। रायगड जिल्ह्यामध्ये तटकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये अतिशय उत्तम पद्धतीमध्ये महायुतीचं काम चालू आहे। त्याच्यामुळे मला विश्वास आहे की या मतदारसंघामध्ये फार मोठा मताधिक्य हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारालाच। सर, शिवसेनेकडनं संजय मोरे यांनी देखील अर्ज भरण्याचा मानस दाखवला आहे। महायुतीचे आमचे जे नेते आहेत, मला पूर्ण विश्वास आहे की माननीय CM साहेब आहेत, माननीय DCM साहेब आहेत, त्याचबरोबर पक्षाचे सगळेच प्रमुख नेतृत्व याच्यामध्ये बसून एक योग्य तो मार्ग लवकरच निघेल आणि त्याच्यामुळे महायुतीची एकत्रित ताकद या विधान परिषदेच्या सगळ्याच जागांवरती लढताना आपल्याला दिसेल। सर, कोचिंग क्लासेस संघटनांचा नाराजी पाहता कोचिंग क्लासेस संघटनाने देखील आपली उमेदवारी जाहीर केली, त्यांची देखील मनधरणी करण्याचा काय मानस आहे का? मुळात प्रत्येक संघटनेचा आपापला मानस असतो आणि त्याच्यामध्ये त्यांची प्रत्येकाला आपल्या देशामध्ये लढण्याची ही मुभा आहे। मी निश्चितच त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही विनंती करीन की त्यांनी या भारतीय जनता पार्टीच्या आणि त्याचबरोबर महायुतीच्या ताकदीच्या बरोबर त्यांनी राहावं अशी त्यांना निश्चितपणे विनंती। ओके।